नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्हा विशेष बघणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटी असू द्या, रेल्वे स्टेशन आहे, त्र्यंबकेश्वर आहे, राम मंदिर आहे, गोदावरी नदी आहे, महानगरपालिका आयुक्त कोण आहे, असे सर्व पॉइंट आपल्याला आज डिस्कस करायचे. खूप महत्वाचे लेक्चर आहे. IMP आहे, ज्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्याला फॉर्म भरलाय, मग तो कारागृह असू द्या, त्यानंतर चालक असू द्या किंवा पोलीस कॉन्स्टेबल असू द्या, कुठलाही जरी असेल तर त्यासाठी नाशिक जिल्ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो पेपरला. चला तर लेक्चरला आपण सुरुवात करूया. याची PDF देखील तुम्हाला भेटणार आहे. मी कुठे भेटेल काय ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना. बघा, आता नाशिक जिल्ह्याच्या जे वायव्येला काय तर गुजरात राज्य इथे. ठीक आहे, गुजरात. त्यानंतर इथे बघा धुळे जिल्हा. त्यानंतर इथं जळगाव आहे. कोणत्या साईडला? पूर्वेकडे. आग्नेयेला काय? छत्रपती संभाजीनगर आहे. त्यानंतर पुढे बघा, इथं अहिल्यानगर आहे. दक्षिणेला जर विचारलं तर कोणता आहे? अहिल्यानगर आहे. मग तुम्हाला असं देखील विचारतील अहिल्यानगरला कोणत्या जिल्ह्याची सीमा स्पर्श करते, त्याचा पण अभ्यास करा. बघा, सिन्नरची आणि इगतपुरी ह्या दोन जिल्ह्यांची सीमा कोणत्या याला तर अहिल्यानगरला स्पर्श करते. त्याचप्रमाणे आपण जर इथं नैऋत्येला जर बघितलं तर ठाणे जिल्हा येतो, त्याला त्र्यंबकेश्वर या जिल्ह्याची सीमा स्पर्श करते. ठीक आहे, लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. चलो पुढे, ही तुमची तालुके, आपण किती तालुके ते सुद्धा बघणार आहोत. बघा, नाशिक जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? जो नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्याची निर्मिती झाली 26 जुलै 1869 ला. 26 जुलै 1869. नाशिक जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा तालुका होता? बघा, अगोदर तर काय वेगळा झालेला नव्हता, बरोबर ना, अगोदर. मग त्यानंतर हा कोणत्या जिल्ह्याचा तालुका होता? तर अगोदर हा अहिल्यानगर मध्ये होता, अहिल्यानगर. मग नंतर काय झालं, याचं डिस्ट्रीब्युशन झालं. म्हणजे ते 10 जिल्ह्यांमध्ये काउंट नका करू, त्याच्या अगोदर सांगतो, एकदम पूर्वीचं सांगतोय तुम्हाला. पूर्वी नाशिक आणि अहिल्यानगर हे दोघं पण एकत्र होते, मग नंतर वेगळा झालेला आहे तो. ठीक आहे ना. त्यानंतर नाशिक जिल्ह्याला पूर्वी कोणकोणते नाव होते हे महत्वाचे. बघा, कोणकोणत्या नावाने ओळखलं जायचं आपल्या नाशिकला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचं नाव माहित नसेल. बघा, त्रिकांत, जनस्थान, नवशिक, त्यानंतर आहे गुलशनाबाद आणि नाशिक आहे. कोणकोणते नाव आहे बघा? त्रिकांतक, जनस्थान, नवशिक आणि गुलशनाबाद, नाशिक. हे सगळे काय तर आपल्या जुने नाव आहे नाशिकाला. ठीक आहे. नेक्स्ट, नवशा गणपती हे जे मंदिर आहे हे पेशवे काळात कोणी बांधलं होतं? नाशिकला प्रसिद्ध एक मंदिर आहे नवशा गणपती. हे मंदिर कोणी बांधलं होतं आणि पेशवे कालीन येते, तर ते बांधलं होतं आनंदीबाई जोशी यांनी. कोणी बांधलं होतं? तर आनंदीबाई जोशी. 1818 साली आशिया खंडातला सर्वात मोठा गोल्फ कोर्स कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? तर नाशिक या ठिकाणी उभारण्यात आला. कोणत्या गावाचा तालुक्याचा हुद्दा काढून घेण्यात आला? बघा, कोणत्या गावचा तालुक्याचा हुद्दा काढून, म्हणजे त्याला तालुका ठेवलेला नाहीये? सावरगाव. कलेक्टर जॅक्सनचा वध हा बऱ्याचदा पेपरला प्रश्न आलेला आहे. कलेक्टर जॅक्सनचा वध हा कोणी केला होता? तर अनंत कानडे यांनी केला होता. जॅक्सनचा वध कोणी केला? अनंत कानडे यांनी. बरं, केव्हा केला? 31 डिसेंबर 1909 साली अनंत कानडे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. कोणत्या ठिकाणी? तर विजयानंद थिएटर, ज्याला आपण आताच्या कंडिशनला आयनॉक्स म्हणतो, बरं ना. जे विद्यार्थी नाशिकला त्यांना माहितीये, विजयानंद थिएटर ह्या ठिकाणी तिथं त्याला काय केलं होतं? मारलं होतं. अनंत कानडे यांनी जॅक्सनचा वध केला. ही डेट विसरू नका, ही पेपरला विचारू शकता. 21 डिसेंबर 1909 साली. पुढे, जॅक्सनच्या वध प्रकरणी फाशीची शिक्षा कोणाकोणाला झाली होती? बघा, जॅक्सनचा वध केला, ठीक आहे, अनंत कानडे यांनी, पण त्या बदल्यात त्यांना काय झालं होतं? फाशीची शिक्षा. मग त्यांचे सहकारी कोण कोण होते? तर अनंत कानडे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे, हे तिघांना पण काय झालं होतं? फाशीची शिक्षा झाली होती. लक्ष्मीबाई टिळकांचा जन्म कुठे झाला? बघा, लक्ष्मीबाई टिळक, जलालपूर नाशिक या ठिकाणी लक्ष्मीबाई टिळकांचा जन्म झाला. तुम्ही जर एवढं केलं तर तुमचा नाशिक जिल्हा एकदम पक्का होणार, मार्कच जाणार नाही. ठीक आहे. बघा, लक्ष्मीबाई टिळकांची लेखन संपदा, स्मृतिचित्र, आत्मचरित्र कोणते? तर भरली घागर आणि ख्रिस्तायन. लक्ष्मीबाई टिळकांची लेखन संपदा कोणकोणते? बघा, तर भरली घागर आणि कोणती? तर ख्रिस्तायन ही आहे. ठीक आहे. त्यानंतर येवले ह्या ठिकाणी, बघा, येवले ह्या ठिकाणी प्रसिद्ध असलेलं साप्ताहिक कोणतं? तर राघव भूषण. येवले या ठिकाणी प्रसिद्ध असलेले साप्ताहिक कोणते? राघव भूषण यांनी 1888 साली सुरू केलं होतं. संपादक गुलाबसिंह कौशल आहे. कोणते? तर कोण आहे त्याचे? गुलाबसिंह कौशल हे त्याचे कोण आहे? तर संपादक आहे. ठीक आहे. तात्या टोपेंचा जन्म
येवले नाशिक हा प्रश्न IMP विचारू शकता. आणि एक लक्षात घ्या, हा आपल्याला काय करता, नाशिकला ठिकाण विचारता. काय करता, तात्या टोपेंचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला, पहिलेच ऑप्शन नाशिक राहतं, फर्स्ट ऑप्शन. आणि 4 नंबरला असतं येवले. 4 नंबरला ज्यावेळी आपल्याला ठिकाण विचारणारे, ज्यावेळी आपल्याला काय विचारतील ठिकाण, त्यावेळी मात्र तुम्ही येवले उत्तर मारा. आणि ज्यावेळी तुम्हाला जिल्हा विचारणारे आणि त्यावेळी तुम्हाला येवले ऑप्शनला राहणार पण नाही, तेव्हा तुम्ही काय करशाल, नाशिक उत्तर करशाल. त्यावेळी काय करशाल, नाशिक. ठीक आहे. नेक्स्ट, तात्या टोपे यांना फाशीची शिक्षा केव्हा झाली होती, तर 18 एप्रिल 1859 शिवपुरी मध्य प्रदेश. केव्हा झाली होती, 18 एप्रिल 1859 शिवपुरी मध्य प्रदेश. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म केव्हा झाला, 18 जानेवारी 1842. महादेव गोविंद रानडे त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी कोणत्या ठिकाणी, तर निफाड नाशिक. कुठे झालाय, तर निफाड नाशिक या ठिकाणी त्यांचा काय झालाय, जन्म झालाय. ठीक आहे. बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये नाशिक मधील कोणत्या व्यक्तीचा महत्वाचा वाटा आहे, तर महादेव गोविंद रानडे. जी राष्ट्रीय काँग्रेस 1885 साली स्थापना झाली, या स्थापनेमध्ये कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे, तर महादेव गोविंद रानडे यांचा. त्यानंतर रानडे यांनी कोणतं पुस्तक लिहिलंय, बघा, मराठी शाहीचा उदय आणि उत्कर्ष. कोणतं पुस्तक आहे, मराठी शाहीचा उदय आणि उत्कर्ष. हे पुस्तक कोण लिहिलंय, तर महादेव गोविंद रानडे. बघा, रानडे यांचा प्रामुख्याने कोणत्या संस्थेशी संबंध आहे म्हणलेलं आहे, तर प्रार्थना समाज. महादेव गोविंद रानडे यांचा प्रामुख्याने कोणत्या संस्थेशी संबंध आहे, तर यांचा आपल्या प्रार्थना समाजाशी. त्यानंतर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी, तर कोणाला ओळखलं जातं, दादासाहेब फाळके. आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहे, दादासाहेब फाळके. मग यांचा जन्म कुठला आहे रे, त्र्यंबकेश्वर नाशिक. जन्म कुठे, तर त्र्यंबकेश्वर नाशिक. जन्म केव्हा झाला, 30 एप्रिल 1870 ला. जन्म केव्हा झाला, 30 एप्रिल 1870. त्यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट कोणता, राजा हरिश्चंद्र. बरोबर ना, त्यांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट कोणता, राजा हरिश्चंद्र. केव्हा निर्माण केला, 1913. केव्हा निर्माण केला, 1913. त्याचप्रमाणे वि.वा. शिरवाडकर, बघा, वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912. वि.वा. शिरवाडकर यांचा जन्म केव्हा झाला, 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. आणि वि.वा. शिरवाडकरांचं पूर्ण नाव काय होतं, पेपरला प्रश्न विचारता. विष्णू वामन शिरवाडकर यांचं पूर्ण नाव काय होतं, विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यांचा जन्मदिवस कोणता, जन्मदिवस काय म्हणून बनवला जातो, मराठी भाषा गौरव दिन असतो, मराठी भाषा गौरव दिन असतो. ठीक आहे. मग वि.वा. शिरवाडकरांचं टोपण नाव काय, कुसुमाग्रज. टोपण नाव काय, तर कुसुमाग्रज. आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला, तो कोणत्या कादंबरीसाठी, वि.वा. शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला, बरोबर आहे, पण तो कुठल्या कादंबरीसाठी, तर विशाखा. कोणत्या कादंबरीसाठी, विशाखा. केव्हा त्यांचं निधन झालं, वि.वा. शिरवाडकरांचं निधन केव्हा झालं, 10 मार्च 1999. निधन केव्हा येतं, 10 मार्च 1999. ठीक आहे. नेक्स्ट, वि.वा. शिरवाडकर यांचं निधन कोणत्या ठिकाणी झालं, नाशिक या ठिकाणी. वि.दा. सावरकर, बघा, महत्वाचे, आपण सर्व समाजसुधारक कव्हर केले, बरोबर, सर्व लेखक कव्हर केले. बाकीची पण माहिती, भरपूर मोठं लेक्चर आहे, सगळ्यांनी लेक्चर पूर्ण करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ही PDF तुम्हाला आपल्या ऍपमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. वि.दा. सावरकर यांचा जन्म केव्हा झाला, 28 मे 1883 ला. 28 मे 1883 ला कोणत्या ठिकाणी झाला, तर भगूर नाशिक या ठिकाणी झाला. कोणत्या ठिकाणी, भगूर नाशिक. आणि वि.दा. सावरकरांचं पूर्ण नाव काय, विनायक दामोदर सावरकर. पूर्ण नाव काय होतं, तर विनायक दामोदर सावरकर. राष्ट्रभक्त समूह या संघटनेची स्थापना कोणी केली, वि.दा. सावरकर यांनी केली. राष्ट्रभक्त समूह या संघटनेची स्थापना कोणी केली, वि.दा. सावरकर. त्यांच्या सोबत होते मस्कर व पागे. सोबत कोण होते, मस्कर व पागे. आणि केव्हा केली असं जर विचारलं आपल्याला, तर 1899. केव्हा स्थापना आहे, 1899 साली राष्ट्रभक्त समूह स्थापन केला सावरकरांनी. पुढे बघा, राष्ट्रभक्त समूह या संघटनेला नंतर काय म्हणून ओळखले जाऊ लागले, मित्रमेळा. नंतर काय नावाने ओळखलं जातं, मित्रमेळा. मग मित्रमेळा या संघटनेचं पण रूपांतर झालं आणि त्याला म्हटलं जातं अभिनव भारत.
त्यानंतर काय म्हटलं जातं, अभिनव भारत असं ह्या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. मग मित्रमेळाचे अभिनव भारत या संघटनेमध्ये रूपांतर केव्हा झाले असाही प्रश्न विचारतील ना, तर 1904 रोजी रूपांतर झालं. केव्हा रूपांतर आहे, तर 1904. ठीक आहे. मग बघा, विदा सावरकरांचे लेखन संपदा, त्याने कोणकोणते साहित्य संपदा लिहिले. 1857 चे स्वातंत्र्य समर, बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न. ठीक आहे. माझी जन्मठेप, त्यानंतर काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, मोपल्यांचे बंड, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पानं आणि हिंदू पदपादशाही, तेजस्वी तारे, हे सगळे काय तर विदा सावरकर यांचे पुस्तक आहे. लक्षामध्ये विचारू शकता, काही विचारतील प्रश्न, आपलं तयारी करणं काय तर काम आहे. नेक्स्ट, विदा सावरकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पतित पावन नावाचं मंदिर काय केलं होतं, स्थापन केलं होतं. पतित पावन मंदिर, विदा सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. केव्हा झाली होती, 1911 ला. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा 1911. आणि विदा सावरकरांनी कोणत्या समुद्र किनाऱ्यात उडी मारल्यावर त्यांना अटक झाली होती, तर बघा मार्सेले किनाऱ्यावर त्यांनी काय केली होती, या समुद्रामध्ये उडी मारली, तिथे त्यांना अटक झाली. फ्रेंच किनाऱ्यावर पोहत गेले होते ते, फ्रेंच किनाऱ्यावर काय तर पोहत गेले ते. आणि त्यांचं प्रसिद्ध एक काय तर मॅगझिन आहे, त्याचं नाव जोसेफ मॅगझिनचे चरित्र, हे कोणी लिहिलं असेल, तर विदा सावरकर यांनी लिहिलं, जोसेफ मॅगझिनचे चरित्र. ठीक आहे. 1857च्या स्वातंत्र्य युद्ध असं कोण म्हटलं, विदा सावरकर म्हटले. आणि नेटिव्ह लायब्ररीची स्थापना केव्हा झाली, 1840 नाशिक मध्ये. आता त्यांनी केली, हा वेगळा प्रश्न आहे. नेटिव्ह लायब्ररीची स्थापना 1840 नाशिक या ठिकाणी स्थापना झालेली. ओके. नेक्स्ट बघा, अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना 1861 नाशिक. अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना केव्हा झाली, 1861 नाशिक. काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 ला झाला. 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह कोणी केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. काळाराम मंदिर सत्याग्रह कोणी केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. मुक्तिभूमी हे ठिकाण नाशिक मध्ये कोणत्या ठिकाणी, तर येवला नाशिक. बघा, मुक्तिभूमी हे ठिकाण कुठे, तर येवला नाशिक इथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्तिभूमी येथे कोणती घोषणा केली होती, तर मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. लक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा महत्वाची घोषणा केली ती येवला या ठिकाणी. काय घोषणा होती, तर मी हिंदू म्हणून जन्माला जरी आलो आहे पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही महत्वाची विचारू शकता. केव्हा केली होती, तर 13 ऑक्टोबर 1935 ला. ही डेट महत्वाची, पाठ करून ठेवा. 13 ऑक्टोबर 1935 रोजी. ठीक आहे, 35. आणि धर्मांतर केव्हा केलं होतं ते पण घेणार आहे आपण. बघा, नारोशंकराची घंटा नाशिक येथे कोणी बसवली, शिवाजी आप्पा. नारोशंकराची घंटा नाशिक येथे कोणी बसवली, तर शिवाजी आप्पा. काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला, रंगराव ओढेकर. रंगराव ओढेकर. केव्हा केला, इसवी सन 780 ला. इसवी सन 780. अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल कोठे, चांदवड या ठिकाणी. अहिल्यादेवी होळकरांचा रंगमहाल आहे तो कोणत्या ठिकाणी, तर चांदवड या ठिकाणी. त्याचप्रमाणे सिक्युरिटी प्रेस नाशिकची स्थापना केव्हा झाली, 1928 ला. सिक्युरिटी प्रेस नाशिक या ठिकाणी स्थापना झाली 1928 ला. अध्यात्माचा अमरकोश नाशिक हे पुस्तक कोणी लिहिले, अनंत मोहिते यांनी लिहिलंय. काय आहे, तर अध्यात्माचा अमरकोश नाशिक हे पुस्तक कोणाचं आहे, अनंत मोहिते. ठीक आहे. नेक्स्ट, अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक या ठिकाणी केव्हा भरलं होतं. बघा, दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं जातं. मग हे केव्हा केव्हा नाशिकला भरले किंवा किती वेळा झालेले, तर आतापर्यंत 3 वेळा. किती वेळा आहे, तर 3 वेळा भरलेले आहे. बघा, वर्ष 1942 ला झालं. प्र के आत्रे याचे अध्यक्ष होते. बघा, 1942 रोजी झालं होतं. अध्यक्ष होतं प्र के आत्रे. कितवं अधिवेशन होतं, 27वे. त्यानंतर 2005 ला झाला. 2005 ला अध्यक्ष होते केशव मेश्राम, 78वे अध्यक्ष होते. 78वे. त्यानंतर 2021 ला झाला अध्यक्ष होते जयंत नारळीकर, हे होते 94वे अध्यक्ष. जयंत नारळीकर. केव्हा, तर 2021. आणि कितवे अध्यक्ष, 94वे.
असे 3 महत्वाचे अधिवेशन आपल्या नाशिकला झालेले आहे. हे तिन्ही पण काय करा तर पाठ करून ठेवा, कोणतेही विचारू शकता. नेक्स्ट, नाशिक येथील शिलालेखात कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख केलेला आहे? नाशिक येथील शिलालेखामध्ये कोणत्या सातवाहन राजाचा उल्लेख आहे? त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केलाय. त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केलाय. त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी या शब्दामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी, ज्यांच्या घोड्याने 3 समुद्राचे पाणी पिले त्यांना काय म्हटले जाते? बघा, ज्यांच्या घोड्याने 3 समुद्राचं पाणी पिले 3, तर त्यांना काय म्हटलं जातं? त्रिसमुद्र तोय पीतवाहन. त्यांना काय म्हणतात? त्रिसमुद्र तोय पीतवाहन असं म्हटलं जातं. त्यानंतर सातवहन वंशाचा पहिला राजा कोण होता? सिमुक होता. सातवहन वंशाचा पहिला राजा कोण होता? सिमुक असा होता. नाशिक जिल्ह्यातलं सर्वात जुने नगर म्हणून ओळखले कोणाचा उल्लेख केला जातो? तर सिन्नरचा. नाशिक जिल्ह्यातलं सर्वात जुनं नगर आहे, सर्वात जुनं नगर कोणतं आहे? तर ते सिन्नर आहे. ठीक आहे ना. इथनं आपण अहिल्यानगर पुणे या ठिकाणी जातो. नेक्स्ट, नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? डोक्याच्या बाजूला आहे धुळे. उत्तरेला कोणता आहे? धुळे. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता आहे? बघा, पूर्वेला जळगाव. पूर्वेला कोणता आहे रे? जळगाव. त्यानंतर नाशिकच्या आग्नेयेला कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या नैऋत्येला कोणता जिल्हा येतो? कोणता जिल्हा आहे? तर ठाणे. तर कोणता आहे तुमचा? ठाणे. ओके. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता आहे? अहिल्यानगर. अहिल्यानगर. शक्य झालं तर असंच पाठ करा तुम्ही, तुम्हाला सोपं जाईल याच्यानुसार करण्यापेक्षा. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता आहे? पालघर. पश्चिमेला कोणता आहे रे? पालघर आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या वायव्येला कोणता आहे? बघा, वायव्येला इथं गुजरात. वायव्येला कोणता आहे? गुजरात आहे. आणि नाशिक झाले. नाशिक जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? म्हणजे एक राज्याची सीमा लाभते. एक राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्याची. आणि इतर किती जिल्हे? 6 जिल्हे. बघा, 1 2 3 4 5 6 लक्षामध्ये. म्हणजे जर विचारलं किती जिल्ह्यांच्या सीमा स्पर्श करतात, तर 6 जिल्ह्यांच्या. 6 जिल्ह्यांच्या. आणि किती राज्य? तर एक राज्य. किती राज्य? एक राज्य. ठीक आहे. नेक्स्ट, नाशिक जिल्ह्याची सीमा गुजरात मधील कोणकोणत्या जिल्ह्यांना लागून आहे? बघा, गुजरातला जर तुम्हाला जायचंय, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता नाशिक मध्ये आल्याच्या नंतर. पण तुम्ही कोणत्या कोणत्या तालुक्यामधून किंवा कोणत्या शहरांमधून जाऊ शकता? तर बघा, वलसाड, नवसारी, डांग सीमा लागून आहे. गुजरात मधील कोणकोणते जिल्हे? म्हणजे गुजरात मधले, आपल्या इथले नाहीये, त्यांचे जे जिल्हे त्यांची सीमा आपल्या इथे आहे. कोणते? वलसाड आहे, एक नवसारी, आणि तिसरा आहे डांग आहे. नाशिक जिल्हा जवळील सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण गुजरात मधील कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, सापुतारा जे ठिकाण आहे हे कोणत्या? तर डांग या जिल्ह्यामध्ये. कोणता जिल्हा आहे? डांग, जो नाशिक आणि गुजरातच्या बाउंड्रीवर आहे. नाशिक जिल्ह्याचं स्थान महाराष्ट्रामध्ये कुठे? तर महाराष्ट्राच्या उत्तर मध्य भागामध्ये. महाराष्ट्र आणि त्याचा उत्तर मध्य भागामध्ये नाशिक जिल्ह्याचं स्थान आहे. ओके. त्यानंतर बघ, नाशिक जिल्ह्याचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? 18.33 ते 20.53 उत्तर. आपला काय अक्षरवृत्तीय विस्तार 18.33 आहे ते 20.53 आहे. नाशिक जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 73.16 ते 75.16 पूर्व. लक्षामध्ये किती? रेखावृत्तीय 73.16 ते 75.16 पूर्व आहे. नाशिक या जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे? 565 मीटर. किती आहे? 565 मीटर उंच इतकी नाशिक जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपल्या नाशिकचा पूर्व पश्चिम विस्तार कसा आहे रे? पूर्व पश्चिम 200 किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम. आणि दक्षिण उत्तर जर तुम्हाला विचारलं तर सांगायचं 120 आहे. 120. ह्या ज्या नोट्स काढल्या ना नाशिक ग्रामीणला, ते टॉपर पोलीस आहे, ओबीसी प्रथम जे पोलीस झालेले त्यांच्या सहकार्याने आम्ही सर्वांनी मिळून या नोट्स बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, बिंदास राहा, तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न येणार नाही एवढी शाश्वती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. जिल्हा विशेष एवढा सफिशियंट आहे. झेरॉक्स पण मारू शकता. फक्त तुम्हाला 30 रुपये खर्च करायचे. किती? 30 रुपये. ह्या ज्या पीडीएफ आहे ना ते तुम्हाला 29 रुपयामध्ये भेटणार आहे. 29 रुपये. तुम्ही झेरॉक्स पण मारू शकता, एक्सपोर्ट करायचं.
आपलं ऍप डाउनलोड करायचं, ऍप डाउनलोड केलं की तिथे तुम्हाला या नोट्स पे करायचं आणि एक्सपोर्ट करायचं. नंबर बघा माझा 8329603029 ह्या नंबरला मी या नोट्स काय करणार आहे, अपलोड करणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, व्हॉट्सअपला मला हाय मेसेज करा, मी ऍप लिंक देईल तुम्हाला. ऍप लिंक साठी मला इथं मेसेज करणार तुम्ही. पुढे नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे, 15852 चौकिमी. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, 61,61,07,187. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या. नाशिक लोकसंख्येच्या दृष्टीने नाशिक हा महाराष्ट्रातला कितवा जिल्हा आहे, तिसरा आहे. मग सर्वाधिक लोकसंख्या अहिल्यानगर, बरोबर ना, सॉरी सर्वाधिक लोकसंख्या ठाणे असणार आहे. बघा, नाशिक जिल्ह्याचं साक्षरतेचं प्रमाण किती, 82.31%. जे पूर्वीचा ठाणे होता, आता त्याला मागं टाकून जर पुणे झाला असेल तर नाही सांगता येत, हा आपण ते घेणार आहे ते. पण नाशिक जिल्ह्याचं साक्षरतेचं प्रमाण किती आहे, तर 82.31%. पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती, 15 तालुके. तालुक्यांची संख्या जर विचारली तर 15 सांगायची. कोणकोणते, बघा, सटाणा, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर. हे सगळे 15 तालुके. सटाणा आहे, सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर. म्हणजे तुम्ही पोलीस झाल्याच्या नंतर तुम्हाला 15 तालुक्यांपैकी कुठे पण काम करायला लागू शकतं, कारण यावर्षी नाशिक शहराला जागा नाहीये. बघा, नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता किती आहे, तर 393. लोकसंख्येची घनता किती, 393 आहे. लिंग गुणोत्तर किती, 934 आहे. नाशिक जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर 934. नाशिकमध्ये किती महानगरपालिका आहे, तर 2 महानगरपालिका आहेत. 2 महानगरपालिका कोणकोणत्या आहे, एक आहे नाशिक, दुसरी आहे मालेगाव, ठीक आहे. आणि नाशिक महानगरपालिकेची स्थापना केव्हा झाली, 1982. नाशिक महानगरपालिकेची स्थापना 1982 ला झाली. आणि एकूण महसूल उपविभाग किती, 9 आहे. एकूण महसूल उपविभाग 9 आहेत. तहसील कार्यालयांची संख्या 15 आहेत. नाशिकमध्ये एकूण तहसील कार्यालय किती, तर 15 आहे. महसूल मंडळाची संख्या किती, बघा, महसूल मंडळ 121 आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ 121 आहे. नगर परिषदा किती आहेत, तर 9 नगर परिषद आहेत. किती, तर 9. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन शहरी जर विचारलं तर 13. नाशिक शहरामध्ये म्हणजे सिटीचे सांगतो मी तुम्हाला, ग्रामीणचे नाही. शहरी किती, तर 13 पोलीस स्टेशन आहे. आणि ग्रामीणचे विचारले तर ग्रामीणचे 40 पोलीस स्टेशन आहे. हा प्रश्न, असे प्रश्न विचारता, रत्नागिरीला विचारलेला आहे प्रश्न की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन किती, किंवा गेल्या वर्षी नाशिक शहरालाच विचारला होता पोलीस स्टेशनची संख्या किती. तर आता ग्रामीणला जर विचारलं तर विसरू नका, किती आहे, 40 असणार आहे. आणि ग्रामपंचायती जर विचारलं तर 1387. 1387 काय, ग्रामपंचायती. एकूण गावांची संख्या आहे 1979. 1979 काय, तर एकूण गावांची संख्या. एकूण नगरपंचायती विचारल्या 6 सांगा. नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ, सर्वात मोठा तालुका आहे मालेगाव. सगळ्यात मोठा तालुका कोणता आहे, तर मालेगाव आहे. क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका कोणता आहे, तर देवळा आहे. 547 चौकिमी. नाशिक जिल्ह्यातला क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका देवळा, 547 चौकिमी. सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका आहे पेठ. सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका कोणता आहे, पेठ आहे. आणि सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका विचारल्यास काय सांगायचं, नाशिक सांगायचंय. नाशिक जिल्ह्याचा सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका विचारला काय सांगणार, नाशिक. नाशिक जिल्ह्यात सर्वात अधिक लोकसंख्येचा तालुका नाशिक, ठीक आहे, झाला. सर्वाधिक अनुसूचित जाती असणारा तालुका नाशिकच आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी अनुसूचित जाती असणारा तालुका पेठ आहे. सर्वात कमी अनुसूचित जाती असणारा कोणता आहे, पेठ आहे. आणि सर्वाधिक अनुसूचित जमाती असणारा तालुका नाशिक आहे. सर्वात कमी अनुसूचित जमाती असणारा तालुका आहे येवला. बघा, इथं विचारले सर्वात कमी अनुसूचित जाती असणारा तालुका पेठ आहे. इथं जमाती म्हणलंय नाशिक आहे. इथं सर्वात कमी अनुसूचित जमाती म्हणलंय काय, तर येवला आहे. ठीक आहे. पुढे सर्वाधिक साक्षर तालुका नाशिकच आहे. सर्वात कमी साक्षर तालुका, बघा, सर्वात कमी साक्षर तालुका सुरगाणा. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा तालुका, सर्वाधिक लिंग गुणोत्तर सुरगाणा.
सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा काय तर सुरगाणा, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा नाशिक आहे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर नाशिक. पुढे बघा, नाशिक जिल्ह्याचं हवामान सर्वसाधारणपणे उष्ण आणि कोरडे. हवामान कसं आहे तर उष्ण आणि कोरडे. सरासरी पाऊस किती पडतो 104 सेमी. किती आहे 104 सेमी काय तर पाऊस पडतो. नाशिक जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणकोणते? बघा राष्ट्रीय महामार्ग महत्वाचे, एक आहे NH16 आणि NH 848. ठीक आहे ना, NH60 आणि NH 848. NH16 महामार्ग पुणे ते धुळे, NH16 जो आहे तो पुणे ते धुळे, आणि NH 848 848 जर विचारलं महाराष्ट्र गुजरात आहे. 848 किती तर महाराष्ट्र गुजरात असणार आहे. NH03 NH50 हे कोणत्या महामार्गाचे भाग बनले ते NH16 चे. NH03 आणि NH15 हे कोणत्या महामार्गाचे बनले NH16 चे बनलेत. नाशिक महामार्ग नाशिकला मुंबई आणि नागपूर सोबत जोडतो. कोणता? समृद्धी महामार्ग. कोणता महामार्ग जो नाशिकला मुंबई आणि नागपूर सोबत जोडतो? तर समृद्धी महामार्गात जर तुम्ही गेले तर एक साइड जाते नागपूरला आणि एक साइड जाते मुंबईला. मग असा कोणता विभाग आहे तर आपल्या नाशिक पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुठे? त्र्यंबकेश्वर नाशिक. संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वर नाशिक. आणि संत निवृत्तीनाथांच्या समाधीला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित केव्हा केले? तर 1941 ला. केव्हा घोषित केले तर 1941 रोजी घोषित केले. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एकमेव अर्धशक्तिपीठ कुठे? तर वणी नाशिकला आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एकमेव अर्धशक्तिपीठ कोणत्या ठिकाणी? तर वणी नाशिक या ठिकाणी आहे. सप्तशृंगी देवीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ब्रह्मस्वरूपिणी. सप्तशृंगी देवीला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं? ब्रह्मस्वरूपिणी नावाने ओळखलं जातं. देवीची मूर्ती किती फूट आहे? तर 0.8 8 फूट उंच आहे. किती? तर 8 फूट. ठीक आहे. सप्तशृंगी देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यापर्यंत किती पायऱ्या आहे? 450 पायऱ्या एकूण. एकूण पायऱ्या किती? तर 450. आणि नाशिक येथे चलनी नोटांच्या छपाईला सुरुवात केव्हा झाली? 1928 ला. छपाईला सुरुवात केव्हा झाली? तर 1928 रोजी झाली. नाशिक येथे चलनी नोटांच्या छपाई सुरुवात केव्हा झाली? झाला हा प्रश्न 1928. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कोणत्या ठिकाणी आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ओझर. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना 1 एप्रिल 1964. 1 एप्रिल 1964. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डची स्थापना 1869. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डची स्थापना 1869. महाराष्ट्र अभियांत्रिक संशोधन संस्थेची स्थापना 1959. महाराष्ट्र अभियांत्रिक संशोधन संस्था केव्हा? तर 1959. औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथे कुठे? तर एकलारा व सिन्नर. एकलारा व सिन्नर ह्या ठिकाणी काय तर औष्णिक विद्युत केंद्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठची स्थापना 3 जून 1998. कोणतं आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 1998 3 जूनला. कोणत्या ठिकाणी? नाशिक या ठिकाणी आहे. याचे पहिले कुलगुरू कोण आहे? आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पहिले कुलगुरू जर विचारला आपल्याला, डॉक्टर गजानन शंकर सैनानी. कोण येतात? डॉक्टर गजानन शंकर सैनानी. आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आत्ताचे अपडेट जर सध्याचे कुलगुरू जर विचारलं तर अजय चंदनवाले. कोण येतात? अजय चंदनवाले. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणजेच काय? MPA. स्थापना 1906. आणि ह्या ठिकाणी कोणाला प्रशिक्षण दिले जातं? तर DYSP, PSI आणि DYSP म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उप अधीक्षक यांना इथं काय तर प्रशिक्षण केंद्र ते दिलं जातं. आणि कोणत्या ठिकाणी? तर नाशिक या ठिकाणी. सध्याचे डायरेक्टर कोण आहे? MPA चे. MPA म्हणजे काय? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. ओके, त्याचा फुल फॉर्म. डायरेक्टर कोण आहे? राजेश कुमार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना. बघा YCM ची स्थापना केव्हा झाली? 1 जुलै 1989 ला. 1 जुलै 1989 ला YCM ची स्थापना. कोणत्या ठिकाणी? तर नाशिक या ठिकाणी आहे. सध्याचे कुलगुरू कोण आहे?
YCM चे तर प्राध्यापक संजीव सोनवणे, सध्याचे कोण आहे कुलगुरू? प्राध्यापक संजीव सोनवणे आहेत. नाशिकला काय म्हणून ओळखले जाते, म्हणजे नाशिकची ओळख काय? तर बघा, भारताच्या द्राक्षाची राजधानी, वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. नाशिकला काय ओळखलं जातं? भारताची द्राक्षांची राजधानी म्हणजेच वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मितीचं प्रशिक्षण केंद्र नाशिक महाजनको या ठिकाणी आहे. तसंच आंतरराष्ट्रीय विमानतळ जर विचारलं तर ओझर या ठिकाणी. नाशिकमध्ये औष्णिक वीज प्रकल्प कोठे? एकलारा व सिन्नर या ठिकाणी. औष्णिक वीज प्रकल्प एकलारा व सिन्नर. जगप्रसिद्ध असलेलं पैठणी हे नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी? तर येवला या ठिकाणी. जगप्रसिद्ध जी पैठणी आहे प्रसिद्ध, तर कोणत्या ठिकाणी? येवले, नाशिक. नाशिकमध्ये सध्या किती साखर कारखाने? 8 आहे. सध्याला साखर कारखान्यांची संख्या 8 आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगाव. सर्वात मोठी कुठं? आशिया खंडामध्ये सर्वात मोठी ती लासलगाव या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर भारतातलं पहिलं विपश्यना केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झालं? तर नाशिक, इगतपुरी. बघा, विपश्यना केंद्र इगतपुरी, नाशिक. या केंद्राची स्थापना केव्हा झाली? तर 1976. स्थापना केव्हा? 1976. कोणत्या नावाने ओळखलं जातं? धम्मगिरी. आणि इगतपुरी या ठिकाणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असलेलं सरकारी अधिकाऱ्यांचं मंदिर. बघा, संपूर्ण महाराष्ट्रात एकच आहे. काय? तर सरकारी अधिकाऱ्यांचं मंदिर, सटाणा देव मामलेदार. सटाणा देव मामलेदार. पण देव मामलेदार ही यात्रा नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात भरवली जाते? तर बरोबर साहजिक काय असणार आहे? सटाणा असणार आहे. देव मामलेदार यांचं संपूर्ण नाव काय? यशवंत महादेव भोसेकर. यशवंत महादेव भोसेकर. यशवंत महादेव भोसेकर यांचं जन्मगाव करकंब, सोलापूर. करकंब, सोलापूर. पंडित नेहरू वन उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी. मालेगाव पठार, नाशिक. मिग विमानांच्या कारखान्याची स्थापना 1964, ओझर. मिग विमान जसं मगाशी आपण बघितलं ना ओझरला, तर त्याची स्थापना केव्हा? 1964, नाशिक. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना 1972 ला आलेली आहे. लक्षात, महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ 1972. कांदा द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव, नाशिक. कांदा आणि द्राक्ष संशोधन केंद्र कुठे? तर पिंपळगाव, नाशिक. निलगिरी पासून कागद तयार करण्याचा कारखाना महाराष्ट्रात इगतपुरी, नाशिक आहे. निलगिरी पासून काय? तर कागद तयार केला जातो इथं. पैठणी क्लस्टर कोणत्या ठिकाणी विकसित झाली? येवला. पैठणी क्लस्टर येवला या ठिकाणी विकसित झाली. जगातली सर्वात जैन मूर्ती कुठे? तर नाशिकला या ठिकाणी आहे. भगवान ऋषभदेवांची 108 फूट उंचीची मूर्ती कुठे? मांगी तुंगी, नाशिक. ऋषभदेव आहे, त्यांची मूर्ती आहे, किती फूट आहे? तर 108 फूट उंचीची. कुठे आहे? कोणत्या ठिकाणी? मांगी तुंगी, नाशिक इथं असणार आहे. ह्या मूर्तीला कोणत्या नावाने ओळखलं जातं? अहिंसेचा पुतळा. कोणत्या नावाने? अहिंसेचा पुतळा. दावल मलिक बाबांची समाधी कुठे? अंतापूर, नाशिक. काय? तर दावल मलिक बाबांची समाधी कुठे? तर अंतापूर, नाशिक. प्रचलित असलेल्या सोलावाईन हे ठिकाण नाशिक मधील कोणत्या तालुक्यात आहे? तर नाशिक मध्येच आहे प्रॉपर ते, म्हणजे तालुका नाशिकच आहे. नाशिक मधल्या प्रमुख नद्या बघा, गोदावरी नदी प्रमुख आहे, दारणा, कादवा, अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी, त्याच्यानंतर उंड ओहळ, कवेरी, कशप्पी, कोलथी, कार्फ, हिरणा, गुई, बोर्डी, चोंदी, तांबडी, तान, त्याच्यानंतर आहे दमणगंगा, धामण, नंदिनी, नार, परसूल, पांजरा, पार नदी, पिंपरी, पिंपलाद, मुळी नदी, मोसम नदी, माळुंगी, वडाळी, वाकी, वाघ, वाल, वालदेवी, वैनत नदी, त्याच्यानंतर ओटक्की आणि सासू नदी. या सगळ्या काय तर नाशिक मध्ये. प्रश्न काय येईल? खालीलपैकी असा प्रश्न येईल बघा तुम्हाला, खालीलपैकी कोणती नदी नाशिक मधील नाही किंवा नाशिक जिल्ह्यातील वाहत नाही? नाशिकचं एक वैशिष्ट्य आहे, इथं कुठली नदी बाहेरच्या जिल्ह्यातनं नाशिक मध्ये येत नाही, सगळ्या नाशिक मधून नद्या बाहेर जातात. हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा.
पुढे बघा, गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक. गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा, संतांची नदी असं देखील म्हटलं जातं. तिचा गोदावरी नदीचा नाशिक मधला प्रवास आहे 100 किलोमीटरचा. नाशिक मध्ये किती प्रवास आहे? 100 किलोमीटरचा. उपनद्या कोणकोणत्या जाणून घ्या. उजव्या बाजूनी बघा, दारणा, प्रवरा, मुळा, ढोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वान, मांजरा. कोणकोणत्या आहे? दारणा, प्रवरा, मुळा, ढोरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वान आणि मांजरा. त्याचप्रमाणे डाव्या बाजूने जर आपल्याला विचारलं तर सांगा कादवा, त्यानंतर शिवना, खाम, दुधना, दक्षिणा, पूर्णा, आसना आणि सीता. या काय तर तुमच्या डाव्या तीरावरून उपनद्या. ओके. वैतरणा नदीचा उगम जर विचारला तर ब्रह्मगिरीच्या विरुद्ध बाजूस आहे. ब्रह्मगिरीच्या विरुद्ध बाजूस आहे. वैतरणाची लांबी 154 किलोमीटर. कादवा नदीचा उगम जर विचारला वणी डोंगर, दिंडोरी, नाशिक. दारणा नदीचा उगम कुलंग डोंगर, नाशिक. गोदावरी आणि कादवा ह्या नद्यांचा संगम झालाय नांदूर मधमेश्वर, नाशिक या ठिकाणी. त्याचप्रमाणे गोदावरी, दारणा या नद्यांचा संगम झाला सायखेडा, नाशिक. गोदावरी आणि दारणा या नद्यांचा संगम कुठे झालाय तर सायखेडा, नाशिक या ठिकाणी झालाय. नाशिक जिल्ह्यातले धरण बघा, गंगापूर धरण, कश्यपी, गौतमी, गोदावरी, आळंदी, पालखेड, करंजवन, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, नांदूर मधमेश्वर, वाकी, त्याच्यानंतर भाम, भोजापूर, चनकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरण्या, पुनंद आणि माणिकपुंज हे काय तर नाशिक जिल्ह्यामधले प्रमुख धरण आहे. आशिया खंडातलं पहिलं मातीचं धरण गंगापूर, नाशिक आहे. पहिलं मातीचं धरण आहे. या धरणाची उभारणी 1954 रोजी झाली. या धरणाची उभारणी केव्हा झाली? 1954 ला. आणि उद्घाटन कोणी केलं? पंडित नेहरू यांनी केलं होतं. उद्घाटन कोणी केलं? पंडित नेहरू. गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, नाशिक ह्या नदीवर आहे. ठीक आहे. कोणत्या तालुक्यात आहे तर नाशिक तालुक्यामध्ये. त्याचप्रमाणे नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य या ठिकाणी. हे धरण कोणत्या तालुक्यात तर निफाड तालुक्यामध्ये येतं. नांदूर मधमेश्वर कोणत्या नदीवर आहे? कादवा नदीवर आहे. आणि नांदूर मधमेश्वर ह्या ठिकाणी कोणत्या महिन्यात देश विदेशातील पक्षी आपल्या इथं स्थलांतरासाठी येतात? नांदूर मधमेश्वर इथं कोणत्या महिन्यामध्ये येतात तर बघा ऑक्टोबर मार्च. कोणत्या महिन्यामध्ये येतात? ऑक्टोबर मार्च मध्ये नांदूर मधमेश्वर या ठिकाणी बाहेर देशातले जे पक्षी ते आपल्या इथं स्थित होतात. दारणा नदी कोणत्या नदीवर आहे? दारणा, नाशिक. दारणा धरण इगतपुरी, नाशिक. कश्यपी धरणाचं काम केव्हा पूर्ण झालं? 1998 ला पूर्ण झालं कश्यपी धरणाचं. त्याचप्रमाणे करंजवन प्रकल्प. करंजवन हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? दिंडोरी तालुक्यामध्ये. वाघाड हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तो देखील दिंडोरीमध्ये. पुनंद प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? कळवण या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे दरसवाडी हा प्रकल्प चांदवड. दरसवाडी कुठे तर चांदवड या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यातले प्रमुख धबधबे कोणकोणते? सोमेश्वर, दुगारवाडी, पहिने, भाला, हरिहर, भास्कर, त्र्यंबक, शीतकडा, अंजनेरी, तारांगण, भावली, गावंडे, इगतपुरी, बुरुंडी, महादेव, उबराडे, दरियाई, त्यानंतर दर्याई माता, कुरुंगवाडी, अशोका, नांदगाव, शिवडोह, नेकलेस, भिवतास, मारुती गणेश हे काय तर आपल्या नाशिक जिल्ह्यामधले प्रमुख म्हणजे महत्वाचे धबधबे आहे. पुढे बघा, सोमेश्वर धबधब्याचं दुसरं नाव आहे दूधसागर धबधबा. काय नाव आहे तर दूधसागर धबधबा. त्याचप्रमाणे नाशिक मधले महत्वाचे किल्ले कोणकोणते? बघा, जोड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जोड किल्ला का म्हटलं जातं? कारण बघा नाव कशी राहतात? अंकाई, टंकाई. काय तर अंकाई, टंकाई, साल्लेर, मुल्लेर, मांगी, तुंगी आणि रावळ्या जावळ्या, कुलंग आणि अलंग असे जे जोड किल्ले म्हणून त्याला नाव आहे तर जोड किल्ल्यांचा जिल्हा कोणता तर नाशिक. अंकाई, टंकाई, साल्लेर, मुल्लेर, मांगी, तुंगी, रावळ्या जावळ्या, कुलंग, अलंग. ठीक आहे. नेक्स्ट प्रमुख किल्ले बघा, अंकाई, टंकाई, साल्लेर, मुल्लेर, मांगी, तुंगी, रावळ्या जावळ्या, हदगड, रामशेज, गाळणा, धोडप, कुलंग, कंक्राळा, मालेगाव, चौलेर, घारगड, धायर, अंजनेरी, त्र्यंबक, भास्करगड, कवनाई, हरिहर, तिंगळवाडी, औंदपट्टा, कुलंग, अलंग,
भीतनगड, माणिकपुंज, कंत्र, चांदवड, इंद्राई, राजधाराय, कोलदायर, कांचना, धोडप, त्यानंतर काणेरा, मार्किंडा, अहिमंत, अचलगड, सप्तशृंगी, मदनगड, सालोटा, सिंगी आणि बहुला. ठीक आहे ना. तुम्हाला सांगितलं ना, असं विचारेल कोणता जिल्हा, कोणता किल्ला, हा कोणता किल्ला नाशिक मध्ये येतो, नाशिक मध्ये येतो. एखादा याच्यातला देतील, 3 बाहेरचे देतील किंवा येत नाही असा प्रश्न करतील आपल्याला. त्यासाठी गरजेचं आहे म्हणून सांगतोय. सर्वांनी झेरॉक्स मारा. 30 रुपये काही मोठी गोष्ट नाहीये. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. क्वालिटी सगळं मटेरियल. ओके बघा. साल्हेरची उंची बघा आता किती, 1567 आणि उंची फूट मध्ये जर विचारलं तर 5141. सप्तशृंगी 1416 फूट मध्ये म्हटलं तर 4482. धोडप किल्ला 1450 फूट मध्ये म्हटलं तर 4750. हरिहर किल्ला 1120 फूट मध्ये 3500. ब्रह्मगिरी 1295 फूट मध्ये 4248. अंजनेरी 1280 फूट मध्ये म्हटलं तर 4264. तौला किल्ला 1231 आणि मांगीतुंगी 1100. पण शक्यतो आपल्याला काय विचारता, तर आपल्याला उंचीच विचारता. साल्हेर 1567, सप्तशृंगी 1416, धोडप 1450, हरिहर 1120, ब्रह्मगिरी 1295, अंजनेरी 1280, तौला 1231, मांगीतुंगी 1100. ओके नेक्स्ट. कळसुबाई पर्वताची उंची 1646 5400 फूट. ठीक आहे. त्र्यंबकेश्वरची 1304. सिंगी पर्वत 1293. सिंगी पर्वत किती तर 1293. भगवान हनुमानचं जन्मस्थान, हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नाशिक. हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी नाशिक. सर्वोच्च किल्ला महाराष्ट्रातला साल्हेर नाशिक. सर्वात उंच किल्ला जर विचारला कोणता आहे तर काय सांगायचं, साल्हेर नाशिक सांगायचं. ओके. त्यानंतर दुसऱ्या महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च किल्ला विचारला धोडप नाशिक. म्हणजे पहिला जरी विचारला तरी साल्हेर सांगायचा आणि दुसरा जरी विचारला तर काय सांगणार, धोडप नाशिक. म्हणजे जिल्हा कोणता आहे, एकच आहे. ओके नेक्स्ट. महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई हे कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, नाशिक आणि अहिल्यानगरच्या सीमेवर आहे दोन्ही पण. ठीक आहे. त्यानंतर माणिकपुंज किल्ला, माणिकपुंज किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, नांदगाव. माणिकपुंज. गाळणा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, मालेगाव. गाळणा किल्ला मालेगाव. त्रिंगळवाडी बघा, त्रिंगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे, इगतपुरी मध्ये येतं. नाशिक विभागात एकूण किती जिल्हे येतात, 5 जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये. कोणकोणते बघा, नाशिक, अहिल्यानगर, नाशिक अहिल्यानगर, धुळे, त्यानंतर नंदुरबार आणि जळगाव. हे 5 जे जिल्हे आहेत ते 5 जिल्हे कुठे येतात, नाशिकच्या विभागामध्ये येतात. ओके. पुढे बघा, यावल अभयारण्य जळगाव मध्ये, नांदूर मधमेश्वर नाशिक या ठिकाणी, अनेर धरण धुळे या ठिकाणी, देऊळ रेहकुरी अहिल्यानगर, हरिश्चंद्र कळसुबाई अभयारण्य अहिल्यानगर. हे सगळे काय तर अभयारण्य. बघा, यावल कुठे, जळगावला, नांदूर मधमेश्वर नाशिक, अनेर धरण धुळे, देऊळ रेहकुरी अहिल्यानगर आणि हरिश्चंद्र कळसुबाई अहिल्यानगर. बघा, नाशिक जिल्ह्यातले घाट कोणकोणते रे, लळिंग घाट, लळिंग घाट नाशिक ते धुळे दरम्यान आहे. चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे दरम्यान आहे. शिरसाट घाट, शिरसाट घाट नाशिक ते जव्हार आहे. थळ घाट मुंबई ते नाशिक आहे. रस्ते मार्गास कोणत्या नावाने ओळखले जाते, कसारा घाट. लक्षामध्ये, म्हणजे जो तुमचा थळ घाट आहे ना, थळ घाट याला कोणत्या नावाने ओळखलं जातं, कसारा या नावाने ओळखले जातं. रेल्वे मार्गाने थळघाट आणि रस्त्याने जर गेले तुम्ही तर रस्त्या मार्गाने त्याला म्हणायचं कसारा, आणि जर आपण रेल्वे मार्गाने जर गेलो तर तुम्ही त्याला काय म्हणणार, थळघाट आहे. ओके नेक्स्ट. 9 टेकड्यांचा शहर म्हणून कोणता जिल्हा आहे, तर नाशिक आहे. 9 टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाणारे नाशिकच्या 9 टेकड्यांची कोणकोणती नावं आहे, म्हणजे 9 टेकड्यांचं शहर आहे ना, मग त्या 9 टेकड्या कोणकोणत्या आहेत त्या पण जाणून घ्या. दुर्गा गणेश, चित्रघंटा पांडव, दिगर अली, मसरूळ, जोगवाडा, पठाणपुरा आणि कोकणी. या काय तर तुमच्या 9 टेकड्या आहेत. म्हणून नाशिकला 9 टेकड्यांचं शहर असं देखील म्हणतात. ओके. नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा प्रमुख लेण्या कोणकोणत्या आहेत, पांडव लेणी, चांभार लेणी, अंकाई टंकाई. या काय तर महत्वाच्या लेण्या आहेत. महत्वाच्या कोणकोणत्या आहे बघा, पांडव लेणी आहे, चांभार लेणी आणि अंकाई टंकाई आहे. ठीक आहे. पुढे बघा, पांडव लेणी कोणत्या नावाने ओळखली जाते,
त्रिरश्मी लेणी. पांडव लेणी कोणत्या नावाने? त्रिरश्मी लेणी. आणि चांभार लेणीचं दुसरं नाव काय? गजपंत लेणी. काय नाव आहे चांभार लेणीचं? बघा, गजपंत लेणी. ओके. बघा, विंध्यवासिनी देवीचं मंदिर दिंडोरी या ठिकाणी. वासिनी देवीचं मंदिर कुठे आहे? दिंडोरी. रावळगाव येथे कोणत्या गोष्टीच्या उत्पादनाचं केंद्र आहे? तर चॉकलेटचं केंद्र आहे रावळगाव या ठिकाणी. भारतीय अन्नधान्य महामंडळाचं मुख्य कोठार कुठे आहे? तर मनमाडला आहे. बघा, महत्वाचा हा भारतीय अन्नधान्य महामंडळाचं कोठार आहे कुठे आहे? तर मनमाड या ठिकाणी. नागली लाकडाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील ठिकाण कोणतं आहे? तर कळवणे. नागली व लाकडाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध काय? कळवणे. महाराष्ट्राचा भरतपूर कशाला? नांदूर मधमेश्वरला म्हणला. तर नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी? तर पक्ष्यांसाठी आहे. या अभयारण्याची स्थापना केव्हा झाली? 25 फेब्रुवारी 1986 ला. अभयारण्याची स्थापना जर विचारली आपल्याला तर केव्हा सांगणार तुम्ही? 25 फेब्रुवारी 1986 रोजी झाली. नांदूर मधमेश्वरला महाराष्ट्राचं भरतपूर असं कोण म्हटलं होतं? म्हणजे याला कोणी नाव दिलं? तर डॉक्टर सलीम अली 1982 ला बोलले. डॉक्टर सलीम अली यांनी नाव दिलं होतं. सलीम अली हे कोण होते? पक्षीतज्ञ होते. सलीम अली कोण होते? तर पक्षीतज्ञ होते. ओके. नाशिक मधील कोणत्या ठिकाणाला रामसर दर्जा आहे? रामसर म्हणजे जो पाणथळ देतो ना आपण दर्जा, तर नांदूर मधमेश्वरला जे पाण्याचे ठिकाण असतात त्या पाण्याच्या ठिकाणांना हा रामसर स्थळ म्हणून घोषित केलं जातं. महाराष्ट्रामध्ये किती आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये रामसर स्थळे किती आहे? सध्याला 3 आहेत. लक्षात राहू द्या. नांदूर मधमेश्वरला रामसर क्षेत्र दर्जा केव्हा देण्यात आला? तर 27 जानेवारी 2020 रोजी. नांदूर मधमेश्वरला केव्हा देण्यात आला? तर 27 जानेवारी 2020 रोजी देण्यात आला. तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना 1997. तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना 1997 झाली. महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर निफाड नाशिक मान्यता 2020. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरव केला जातो? तर कविता राऊत. सावरपाडा एक्सप्रेस कोण आहे? तर कविता राऊत यांचा उल्लेख केला जातो. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी उभारले जाते? नाशिक या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्रामधलं सर्वात काय तर मोठं क्रिकेट स्टेडियम आहे ते कुठं? कोणत्या ठिकाणी? नाशिक या ठिकाणी उभारले जाते. कोणते क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे? पेठ रोड, गवाळवाडी, नाशिक. कोणत्या ठिकाणी आहे? तर पेठ रोडला आहे, गवाळवाडी, नाशिक या ठिकाणी उभारलं जात आहे. काम सुरू आहे त्याचं. नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी IT पार्क नियोजित झालाय का? नाही. तर आडगाव या ठिकाणी काय तर नियोजित आहे. जिथं तुमचं ग्राउंड झालंय ना त्या ठिकाणी आडगाव परिसर आहे, नाशिक ग्रामीण. एकलहरे नाशिक या ठिकाणी कोणतं विद्युत केंद्र आहे? औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथे जिल्हा न्यायालयाची नवीन इमारतीचं उद्घाटन केव्हा झालं? 27 सप्टेंबर 2025 रोजी काय झालं? उद्घाटन झालं. नाशिक जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत झाली, तर तिचं उद्घाटन झालं केव्हा? तर 27 सप्टेंबर 2025. येथे नवीन इमारतीचं उद्घाटन कोणी केलं होतं? माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं होतं. सरन्यायाधीश कोण? तर भूषण गवई यांनी नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. तसंच नाशिक रोड मध्ये कोणता रोड नियोजित आहे? रिंग रोड 60 किलोमीटरचा. केंद्र सरकारने नुकत्याच कोणत्या महामार्गाला मान्यता दिली? ग्रीनफील्ड महामार्ग. केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या महामार्गाला मान्यता दिली? तर ग्रीनफील्ड महामार्ग. ग्रीनफील्ड महामार्ग कुठून कुठे जातोय? तर नाशिक ते अक्कलकोट म्हणजे नाशिक ते सोलापूर. स्वामी समर्थांचं केंद्र आहे त्या ठिकाणी तो तिथपर्यंत जाणार आहे. ग्रीनफील्ड हा महामार्ग किती पदरी आहे? 6 पदरी. ग्रीनफील्ड हा महामार्ग किती? तर 6 पदरी. आणि किती किलोमीटरचा आहे? 374 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? तर 374 किलोमीटर. ठीक आहे. नेक्स्ट. नुकतेच नाशिक मध्ये कोणत्या हवाई दलाच्या टीमने एअर शो केला? तर सूर्यकिरण एअरोबॅटिक टीमने केला होता. ठीक आहे ना. आताच एक हवाई दलाने टीम एअर शो केला, तर कोणत्या? सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचं मुख्यालय कुठे? बिदर एअरपोर्ट स्टेशन, कर्नाटकला. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचं मुख्यालय कुठे आहे? तर बिदर एअरफोर्स स्टेशन, कर्नाटक. आणि सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची स्थापना केव्हा झाली? 1996 ला. एवढा डीप मध्ये कोणीच कव्हर करणार नाही जेवढं आपण केले. काही विचारू शकता ना रे.
पेपर सेट करताना असं काही तुम्हाला विचारू थोडी करणार आहे, हा प्रश्न टाकायचा का तो, काही विचारू शकता. त्यासाठी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही एकच लेक्चर घेतलं पण क्वालिटी घेतलं पूर्ण. ठीक आहे. आणखीन बाकी आहे. सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या मध्ये कोणती विमानं वापरली गेली? हॉक MK-132. बघा महत्वाचा हा IMP प्रश्न आहे. कोणतं विमान वापरलं गेलं? हॉक MK-132. नाशिक मध्ये कोणत्या ठिकाणी सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने एअर शो यशस्वी केला? गंगापूर धरण नाशिक. कोणत्या ठिकाणी केला? गंगापूर धरण नाशिक. कारागृहावरील महत्वाचे काही प्रश्न आता बघा. महाराष्ट्र कारागृह विभागाची स्थापना झाली 1894 ला. स्थापना केव्हा झाली? 1894 रोजी झाली. कारागृहाचं ब्रीदवाक्य सुधारणा पुनर्वसन. ब्रीदवाक्य काय तर सुधारणा पुनर्वसन. स्थापना 1927 ला नाशिक येथील. नाशिक येथील कारागृहाची स्थापना 1927 ला झाली. नाशिक येथील कारागृहाला 2027 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा 100 वर्ष पूर्ण झाली नाशिक येथील कारागृहाला. ठीक आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे? तर सुहास वारके. महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे? सुहास वारके हे आहेत. त्याचप्रमाणे बघा नाशिक विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक कोण आहे? अरुणा मुगुटराव. अरुणा मुगुटराव ह्या कोण आहे? हे कोण आहे? नाशिक विभागाच्या कारागृहाचे उपमहानिरीक्षक आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह प्रमुख अधीक्षक कोण आहे? अरुणा मुगुटराव. कोण आहे? तर अरुणा मुगुटराव हे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे प्रमुख आहे म्हणजे अधीक्षक आहे. ठीक आहे. नेक्स्ट काही महत्वाची पदे बघा. नाशिक परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे. IMP करा. कोण येतं? श्री दत्तात्रय कराळे. नाशिक विभागाचे आयुक्त कोण आहे? डॉक्टर प्रवीण गेडाम. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहे? श्री आयुष प्रसाद. MP करून देतो मी तुम्हाला. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कोण आहे? बाळासाहेब पाटील. नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहे? श्री संदीप कर्णिक. संदीप कर्णिक यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला केला होता. सगळ्यांना चर्चेत आहे माहिती आहे ना. त्यानुसार संदीप कर्णिक आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? श्री ओमकार पवार. नाशिक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार हे आहेत. नाशिक महानगरपालिका आयुक्त किंवा प्रशासक कोण आहे? मनीषा खत्री. ठीक आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्त. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहे? श्री अजय चंदनवाले. श्री अजय चंदनवाले. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे डायरेक्टर कोण आहे? श्री राजेश कुमार. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे डायरेक्टर श्री राजेश कुमार. नाशिक जिल्ह्याच्या महापौर कोण आहे? नुकत्याच झाल्यात आता हिमगौरी आडके. नाशिक जिल्ह्याच्या कोण आहे? त्या महापौर हिमगौरी आडके. नाशिक जिल्ह्याचे उपमहापौर कोण आहे? विलास शिंदे. उपमहापौर कोण आहे? विलास शिंदे. कुंभमेळा दर 12 वर्षांनी आपल्या नाशिक येथे भरतो. बरोबर ना. अर्ध कुंभमेळा जर विचारलं 6 वर्ष सांगा. पूर्ण कुंभमेळा 12 वर्ष. महाकुंभमेळा केव्हा भरला? तो 144 वर्षांनी. महाकुंभमेळा 144 वर्षाने. मागील महाकुंभमेळा कुठे भरला होता? प्रयागराज उत्तर प्रदेश. म्हणजे याच्या अगोदरचा कोणत्या ठिकाणी झाला? प्रयागराज उत्तर प्रदेश या ठिकाणी पार पडलाय. ठीक आहे. पूर्ण कुंभमेळा प्रयागराज असिंदारा नाशिक उज्जैन. ठीक आहे. पूर्ण कुंभमेळा प्रयागराज असिंदारा नाशिक उज्जैन. अर्ध कुंभमेळा प्रयागराज आणि हरिद्वार. अर्ध कुंभमेळा नाशिक येथे 2027च्या कुंभमेळ्याचे आयुक्त कोण आहे? शेखर सिंग. नाशिक येथे 2027च्या कुंभमेळ्याचे आयुक्त शेखर सिंग. प्रयागराज कुंभमेळा कोणत्या नदीवर भरतो? त्रिवेणी संगम गंगा यमुना सरस्वती. प्रयागराज कोणत्या येतं? गंगा यमुना सरस्वती. हरिद्वार येथे कुंभमेळा कोणत्या नदीवर भरतो? गंगा नदीवर. हे प्रश्न विचारलेले व्यवस्थित लक्ष ठेवा आणि पाठ करा. उज्जैन येथे कुंभमेळा शिप्रा नदीवर. नाशिक येथे कुंभमेळा गोदावरी नदीवर. मागील कुंभमेळा नाशिकला केव्हा भरला होता? 2014 रोजी भरला होता. त्यानंतर यंदा कधी भरणार आहे? 2027 रोजी भरणार आहे नाशिक येथला कुंभमेळा. 2028 साली कुंभमेळा कुठे भरणार आहे? उज्जैनला. लक्षात 2028 ला कुठे भरणार आहे? तर उज्जैन या ठिकाणी. कुंभमेळा भरण्याचे ठिकाण कशावरनं निश्चित केले जाते? सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या स्थितीवरनं निश्चित केलं जातं. कुंभमेळा भरण्याचे ठिकाण कशावर नाही? सूर्य आहे, चंद्र आहे आणि गुरु यांच्या स्थितीवरनं. सिंहस्थ ध्वजारोहण 31/10/2026 आहे. 31/10/2026 रोजी आहे सिंहस्थ ध्वजारोहण.
प्रथम शाही स्नान केव्हा आहे? 2/8/2027 ला. 2/8/2027 ला. द्वितीय शाही स्नान आहे 31/8/2027 ला. 2027 ला. तृतीय स्थान आहे 12/9/2027 ला तृतीय. आणि पर्व काळ केव्हा समाप्ती आहे? 24/7/2028 ला समाप्ती केव्हा आहे? तर 24/7/2028 रोजी समाप्ती आहे. ठीक आहे. आपण जवळपास सगळे प्रश्न कव्हर केले. सगळे. ज्या विद्यार्थ्यांना ही पीडीएफ हवी अशा विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला इथं हा मेसेज करा, किंवा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लक्षद्वीपची लिंक देतोय ॲपची. ॲप डाउनलोड करा. नाशिक जिल्हा विशेष या नावाने नोट्स आम्ही टाकणार आहे. ती नोट्स घ्या. घेतल्यानंतर डाउनलोड न म्हणता तिथं काय म्हणायचं? एक्सपोर्ट म्हणायचं. एक्सपोर्ट म्हणलं की तुमच्या फोनच्या फाईलमध्ये येते. फाईलमध्ये आलं का तुम्ही तिथनं झेरॉक्स मारू शकता. किंमत किती असणार आहे? फक्त 29 रुपये. ठीक आहे. तुमच्या मित्रांना, भावांना, बहीण कोणी असेल, मैत्रीण असेल त्यांना पण नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र. धन्यवाद.